तर तुम्ही आजही बघा, जेवढे आता तरुण पोरं मोबाईल वापरतात ना, ते पासवर्ड म्हणजे काय? सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय? विश्वास नाही. दुसरं काय? वेबसाईट आहेत, बँकेची वेबसाईट आहेत, बँकेच्या साईट, काय विश्वास. म्हणून सगळ्यात जास्त भर आता सिक्युरिटीवर आहे. एक ज्ञानेश्वरी ऐकणारे एक माणूस होता, सिक्युरिटीची कंपनी त्याची. सिक्युरिटी. मी त्याला विचारलं नेमकं काय करतो? काय नाही, ज्यांनी बँक उघडली, ज्यांनी हे केलं त्याला मी सिक्युरिटी देतो. म्हणलं तुझ्यावर विश्वास आहे का नाही? म्हणे आमच्यावर ठेवून न ठेवून काय करणार तुम्ही? म्हणून पासवर्ड असेल किंवा काय असेल, ही सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे अविश्वास. विठ्ठला विठ्ठला. तुमचं नशीब आहे बरं का, विक्षेप वगैरे होऊ देऊ नका. एक 5 मिनिटांमध्ये जे काय असेल ते बघा, नाही तर बाकीच्या लोकांना ऐकू देणार नाहीत पोरं. विठ्ठला विठ्ठला. आणि एकदा विषय माझ्या हातून गेला ना, तर मला सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही विषय. म्हणून एकदम शांतपणाने जर ऐकलं तर तुम्हाला चांगलं कीर्तन ऐकायला मिळेल. फक्त बोलू नका, कारण की फ्रेश कीर्तन आहेत. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून ते बाहेर निघतात. घेऊन जा ना बाई. एवढे लहान पोरं घेऊन कीर्तनाला येते म्हणजे घरी राहत नाही म्हणून तर पाठवलीच नाही इकडं. विठ्ठला विठ्ठला. खूप चांगला विषय सांगत होतो, निघून जातो बरं का डोक्यातून. ठीक आहे, जेवढा लक्षात येईल, तुमचं नशीब जेवढं आहे, जेवढी वर्गणी तेवढा विषय. अनुवाद करणं ज्याला म्हणतो आपण, सिक्युरिटी. तसं एक विश्वास नावाचा प्रकार आहे, तो पाहिला जातो. या अभंगामध्ये जो सुख अनुभवले ज्ञानोबारायांनी, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी, त्याचा अनुवाद कोणाकडे करावा हा एक विश्वासाचा प्रश्न आहे. आणि काही काही बारीक बारीक गोष्टी असतात, खोडी ज्याला म्हणतो आपण. प्रत्येक माणसामध्ये व्यंग असतं. कितीही मोठा माणूस असला ना, त्याचं एक छोटं व्यंग असतं. बायको समजदार असेल तर ती सांगणार नाही. मराठी कळली का? आई नाही सांगत. आई गुण सांगते, दोष सांगत नाही. पण कधी कधी मित्र बायको हे जे असतात ना, त्याला व्यंग. प्रत्येक माणसामध्ये एक उणीव असतेच. सगळ्या अंगाने माणूस चांगला झाला तर त्याला देव म्हणावा. उणीवच नाहीत. लोक देवाची उणीव काढतात, तर माणसाची सोडून द्या. एक व्यंग असतं, एक कमजोरी असते, एक वीक पॉईंट असतो, तो झाकायचा असतो. आणि तो मित्र झाकत असतो. कितीही काही झालं तर मित्राला कापलं तरी ते रहस्य बाहेर निघत नाही. त्याला मित्र म्हणतात. तो भेटावा लागतो हा भाग सोडून द्या. जेवढे जगातले चांगले ग्रंथ आहेत ना, हे मित्राच्या संवादातले आहेत. गीता जगातलं श्रेष्ठ तत्वज्ञान आहेत. पण त्याचा जर बांधा पाहिला आपण, तो 2 मित्राचा संवाद येतो. आणि त्या संवादाने जगाचं कल्याण झालं. अर्जुन आणि मित्र होते. आपत्ती काय आली हा महत्त्वाचा भाग नाही. आपत्ती काय अर्जुनावरच येते, तुमच्यावर येत नाही का? म्हणून एक नातं आहे. कुठेतरी प्रगट दुःख का होईना प्रगट, आणि ते पूर्ण ओरिजिनल दुःख प्रगट करावं वाटतं. कसा त्रास दिला, काय दिला. स्त्रियांच्या बाबतीत तर एवढं, आता स्त्रिया फार मोकळ्या झाल्यात. 20-1 वर्षापासून सासू घाबरायला लागली. आता जुन्या काळामध्ये स्त्रियांची हिंमतच नव्हती. त्याचं नावच आहे सासूरवास. सासूरवासचा अर्थ बायांना खूप चांगला समजून सांगतो बरं का. पूर्वी मुलीचे लग्न होत होते, आता बायांचे लग्न होतात. 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाच्या मुलीच्या दरम्यान तिला कन्या म्हणतात. मग भारतीय संस्कृतीमध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न करायचे. आता ती 8 वर्ष आईच्या सान्निध्यात राहिलेली मुलगी जेव्हा ती 9-10 वर्षाच्या वेळेस नांदायला जाते, तर त्या सासूची इच्छा असते की मुलाचा संसार करता यावा, म्हणून ती शिकवते. आणि त्या शिकवणाऱ्याला ती सासूरवास समजते. लक्षात येतं का? आपल्या मुलाची बायको ही चांगली असावी, स्वयंपाक करता यावा, काटकसर करता यावी, मुलाचा संसार करता यावा,
कोणत्या आईला वाटत नाही बरं? बरं जी आज सासू झाली सून आहे तिला पण वाटतं ना आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा, पण समजण्यामध्ये फरक पडतो. कारण की तिचं बालवय असतं, 9-10 वर्षाची असते, तिला तीच कळत नाही मी कोण आहे. तर संसार म्हणजे काय कधी कळणार? आणि त्या काळामध्ये पहाटे उठून पाणी भरणं, गिरण्या नव्हत्या. आता किती बाया भाग्यवान आहे बरं, येताना कामावून येताना नवरा दळून आणतो, किती भाग्यवान आहेत. पूर्वी गिरण्या नव्हत्या, घरी दळावं लागायचं, सासूबरोबर हात करावं लागायचा, गावरान खायला मिळायचं, शेती करावं लागायची. घर आणि दार याला संसार म्हणतात. घर बाईंनी सांभाळायचं असतं, दार पुरुषांनी सांभाळायचं असतं. दाराच्या बाहेर जेवढ्या गोष्टी असतात त्या कोणाच्या असतात? आणि आत्ताच्या काही स्त्रिया मला भेटल्या नवीन नवीन मुंबईमध्ये, महाराज हे जरा जुना काळ गेला आहे, आम्ही स्वतंत्र आहोत. म्हटलं चुकीची कल्पना आहेत. जे हत्याकांड आणि बलात्कार घडतात ना, ते केवळ तुम्ही स्वतःला अतिसुशिक्षित समजतात म्हणून होतात. नाही, पुरुषाची चूक नाही का, ती चुकलेलेच आहेत. माझा मुद्दा समजून घ्या, त्यांचं निसर्गतः तसं बनवलेलं आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ते चांगले वागावेत, तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, खूप चांगले पुरुष संसाराच्या कामाचे नसतात, ते तुकोबाराय होतात. कळते? खूप चांगले पुरुष संसाराच्या, मुंबईला प्रवचनं चालायची माझी घाटकोपरला, 87-88ची गोष्ट आहे. थोड्या बाया जास्त असायच्या. तर मी बाईला विचारलं की तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये येतात, नवरे काय येत नाहीत? ते म्हणे त्यांनी जर तुमचं ऐकलं ना आमच्या हातातून गेले तर. म्हणजे चांगलं ज्ञान पुरुषांनी ऐकू नये इथपर्यंत करावं लागतं बरं का. संसार कोण करणार संसार? म्हणून दाराचा व्यवहार जो असतो तो पुरुषांनी करायचा असतो. आणि स्त्री एकदा दाराच्या बाहेर गेली ती सुरक्षित नसते. तिच्या जपण्यासाठी भारतीय संस्कृती आहे, ती सुरक्षित राहावी म्हणून ऋषीमुनींनी विचार केला आहे. घरात काही कमी कामं असतात का महाराज? मी माझ्या 2-3 डॉक्टर लोकांना सांगितले की तुम्ही डॉक्टरीन बायको करू नका, नाही तर दोघंही मिळून ढाब्यावर जाणार. जेवण कोण करणार घरामध्ये? दोघंही तुम्ही प्रॅक्टिस करताय, दोघंही हॉस्पिटल करतायत, पैसा येतो, अन्न येत नाही घरात. आणि स्त्रीनी बनवलेलं, नवऱ्यासाठी बनवलेलं अन्न स्वयंपाक आणि पुरुषासाठी बनवलेला, मुलासाठी बनवलेला स्वयंपाक, त्यातलं प्रेम वेगळं असतं. हॉटेलं इतकी मोठी मोठी उठले, तुम्ही जेवढे बसलेले पुरुष मंडळी आहेत वर्षभर खाऊ शकतात का हॉटेलमधलं? किती 5 स्टार मोठा असू द्या. घरचा स्वयंपाकात प्रेम आहे, आस्था आहे, टेक्निकली बनवलेले आहेत की हे चांगलं लागावं म्हणून. आणि तिकडचं काय किती तेल टाकलेलं आहे, कसा तेल टाकलेलं आहे, काय काही संबंध नाही त्याचा. विठाला विठाला हा महत्वाचा भाग आहे. आणि मग विश्वास ठेवता येत नाही अशी जेव्हा घटना घडते, तेव्हा भगवान श्री ज्ञानोबाराय आपल्या बुद्धीला, ते स्वतः स्त्री होतात बरं का ज्ञानोबाराय, या अभंगाची विशेषता आहेत. खरं म्हणजे ते पुरुष आहेत पण त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबाराय एकमेव संत असे की त्यांना काय म्हणतात? माऊली म्हणतात. आणि तो माऊली शब्द इतका कठीण झाला आहे, आता तुम्हाला काय सांगू. जे जे लोक संताची नावं ठेवतात ना, तुकाराम महाराजांचं नाव ठेवतात, एकनाथ महाराजांचं, माऊलीचं नाव ठेवतात, खूप कठीण आहे. ते चांगले वागले तर ठीक, नाही तर आज तुकाराम कुठे? गुत्त्यावर आहे. उधारी कुणाची आता फार जास्त तुम्हाला सांगत नाही, त्या नावाचं पतन आहे ते. पण माऊली म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या साधकांना, संतांना जन्म देणारी आहे आध्यात्मिक, म्हणून ती माऊली आहेत. आणि तिने भावना ओळखलेली आहेत म्हणून ती आपल्या बुद्धीला मैत्रीण करते. आणि सांगत असताना खूप सुंदर सांगते. पहिल्या चरणात रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी, सुख झाले व साजणी, साजणी
विठ्ठल बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी हा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी अभंग लक्षात खूप गोड अभंग आहेत.